साहेब, छाननीच्या नंतर सगळे उमेदवार एकत्र कोकणात एक वेगळी संस्कृती पाहायला मिळते. आज ती पुन्हा एकदा अधोरेखित झाली. 100% आज रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ जो आहे विधान परिषद निवडणूक त्याच्या उमेदवारी अर्ज आम्ही काल भरले. त्याच्यात छाननी होती आणि त्यामुळे छाननीकरता स्वाभाविकपणानं सर्वच पक्षाचे जे उमेदवार आहेत ते एकत्रित असणं ही आपली संस्कृती आहे. सर्व उमेदवार वैध ठरलेले आहेत आणि त्यामुळे आता 18 तारखेचं जे मतदान आहे ते निर्भीडपणानं सगळे मतदार मला करतील. आदरणीय उद्धव ठाकरे साहेब, आदरणीय आदित्य ठाकरे साहेब, आमचे शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर साहेब, संजय राऊत साहेब, सुप्रियाताई सुळे, हर्षवर्धन सकपाळ या सगळ्यांनी मला महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून उमेदवारी दिली आणि मला खात्री आणि मला विश्वास आहे राजकारणाच्या पलीकडे जाऊन रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदार मला विजयी करतील आणि एक परिवर्तन घडेल. अनिकेत तटकरे आणि तुमची सुद्धा भेट झाली, हास्य विनोद झाले. हो, अनिकेत तटकरेंचे वडील सुनील तटकरे हे मी पूर्वी आमदार असताना नावण्यासाली रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि त्यामुळे आमचा स्वाभाविकपणे तेव्हापासूनचा परिचय आहे आणि एक सुसंस्कृत आपण विचार ठेवले पाहिजेत. ते एक उमेदवार आहेत, ते आमदार आहेत विद्यमान आणि त्यामुळं स्वाभाविकपणानं आज आम्ही छाननीच्या वेळेला एकत्र भेटलो एवढाच त्याचा संबंध आहे. परंतु 100% याच्यामध्ये चांगली लढाई होणार आहे आणि त्या लढाईमध्ये मी विजयी होणारा मला विश्वास आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.